मंत्री आदरणीय नामदार विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय वैशालीताई देशमुख जी, युवा नेते माननीय अमित भैयाजी देशमुख साहेब, माननीय आमदार वैजनाथरावजी शिंदे साहेब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय व्यंकटरावजी बेदरे, नगरपालिकेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणरावजी कांबळे, राज्याच्या क्रीडा परिषदेचे सन्मान्य सदस्य मुईजभाई शेख, ज्यांनी आपल्या सर्वाला या ठिकाणी एकत्र केलं आणि काही काळ आपल्याला सर्व विसरून 350 वर्षापूर्वी घेऊन जाण्याचं सामर्थ्य ज्या चित्रफितीमध्ये निर्माण केलं, ते माझे स्नेही प्राचार्य अझहर शेख, त्यांचे सहकारी सुरेश पवार, जंगवाड, अग्रवाल, त्यांच्या संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले लातूरमधले सर्व जाणते बंधू भगिनी, छत्रपती महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं साहेबांनी लातूरला असावं आणि त्या निमित्ताने हा एक सुवर्णयोग साधून यावा, हा खरोखर दैवी चमत्कार आहे। गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी ही चित्रफित तयार झाली आणि सततचा आग्रह होता अझहरचा की याचं प्रकाशन साहेबांच्या हाताने झालं पाहिजे। मध्यंतरी 2 दौरे गेले, अत्यंत व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ मिळू शकला नाही, पण नियतीचे काही संकेत असतात की ज्या दिवशी जे घडायला पाहिजे होतं ते घडलं, म्हणून आज 19 तारखेला छत्रपती महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ही चित्रफित आज लोकांच्या समोर सादर करण्याचं भाग्य अझहरला मिळालं आणि तेही भाग्य मान्य साहेबांच्या हातून या ठिकाणी मिळालं। अझहरला मी असं विचारत होतो की का आग्रह करतो तू, साहेब एवढे व्यस्त आहेत, जेव्हा ह्या फिल्मचा प्रीमियर आपण मुंबईला करू, लातूरला करू, तेव्हा साहेबांना बोलावं। तर अझहर मला असं म्हणाला की 3.5 वर्ष मी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काम करतोय आणि हे चित्रपट निर्मितीचं काम करत असताना मी शिवरायाचं चरित्र पाहिलं, बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं शिवचरित्र वाचलं, श्रीमान योगी रणजित देसाईंनी लिहिलेलं मी वाचलं, अनेक यदुनाथ सरकारांचं मी चरित्र वाचलं छत्रपती शिवरायांचं, आणि जे छत्रपती महाराजांनी 350 वर्षापूर्वी केलं ते साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गेले 8-8.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये केलं, हे साम्य मला त्या ठिकाणी दिसतंय। म्हणून ही चित्रफित, मग ती हिंदीत असेल, ती उर्दूत असेल, ती तेलुगूत असेल, ती कन्नडमध्ये असेल, ती अमेरिकन इंग्लिशमध्ये असेल, ती इंग्लिशमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही भाषेत असेल, ती चित्रफित आणि त्या चित्रपटाचं सुरुवात जर करायची असेल तर ते केवळ साहेबाच्या हाताने सुरुवात करणार आहे। आम्ही साहेबांना निमंत्रण दिलं, साहेबांनी मान्य केलं, आपण आज इथं आलात आणि एका कर्तृत्वान लातूरच्या एका युवकाला आपण त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। साहेब, आपल्याला आठवत नसेल पण आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जी माणसं तुमच्या समोर आली आणि जे त्यांनी मागितलं ते तुम्ही भरभरून दिलं। ज्यांनी कॉलेज मागितलं त्याला कॉलेज दिलं, ज्याला संस्था मागितलं त्याला संस्था दिल्या, ज्याला पद मागितलं त्याला पद दिलं। छत्रपतींचाच दरबार होता तो। अशाच एका गर्दीमध्ये अझहरनी 2-3 कॉलेज आपल्याकडून घेऊन गेला। आपण बघितलं वर लातूरचं नाव, अझहर शेख, युथ काँग्रेसमध्ये काम करणार।